काय बोलतो बरोबर ना शब्द? 1-2 दिवस चालव नाही तर दुसऱ्या दिवशी खेकडा बन। एक दोस्त ऐसा हो जो हर बकचोदी में साथ दे, है ना? ये सीक्रेट इंडिया के बाहर नहीं जा रही। ये चुकलो है। वेलकम टू माय अनदर ब्लॉग। सो अभी फिर से अवधूत के पास आया हूँ। इससे पहले भी मैंने एक ब्लॉग बनाया था, काफ़ी अच्छे व्यूज़ गए थे उसके साथ। तो मुझे कोई भी प्रॉब्लम आती है, जैसे कि अभी कॉपीराइट्स का आया है, लास्ट टाइम उसने बताया था, मैंने भी कुछ हद तक ट्राई किया, बट वो मतलब बोलते हैं ना, 2 चीज़ों को कॉपीराइट्स आए। एक तो मैंने हल्दी का जो वीडियो डाला था उसको, और एक खुद उसने गाया हुआ वीडियो है उसके ऊपर। तो अभी उसने तो ट्राई किया था, अभी फिर से हम लोग मिलके मतलब वो ट्राई करेंगे कि उसका कॉपीराइट सर्च जाए, और साथ में और भी मुझे कुछ चेंजेस करने हैं मेरे अकाउंट में। तो वो सब चेंजेस करने के बाद फिर हम लोग कुछ एंटरटेनिंग कुछ हो सकता है, क्या हो सकता है वो देखेंगे। तो पूरा ब्लॉग देखो, क्या हो रहा है किसी को पता नहीं होता है, ब्लॉग इसी को बोलते हैं। घरी आल्यावरती पहिला बेल मारायला लागते भाई। परत अवधूत काय बोलतो भाई? नमस्ते नमस्ते नमस्ते। अरे काय बोलतो? अचानक अरे मी ॲक्च्युली आलेलो, मी तुला कॉल करणार होतो, तुम्हाला काल फक्त बोलणं आलं आपलं, मग मी बोललो काय करू, तर मला ते यूट्यूब रिलेटेड थोडे इन्फॉर्मेशन पाहिजे होती, परत काही चेंजेस करायच्या होत्या, पण आता ते थोड्या वेळानंतर करू। आधी बसूया, बोलूया, थोडं एन्व्हायरमेंट बनवूया। पाणी हां पाणी दे प्लीज यार। काय चेंजेस करायचे ते सांग मला जरा लवकर। अरे मला अजून 2-3 गोष्टी आहेत, त्या आपण फुर्सतमध्ये करू। तुझं काय चाललंय? जातोय वगैरे कुठे? काय नाही, आणि पावसाळा पण आला। तू पावसाळ्यात रायडिंग वगैरेला पण जात नाही जाऊ तू यार? मी लास्ट टाइम करेन ना, तू चल। अरे आता मी गेलेलो, मी पंढरपूरला गेलेलो, तू बघितलं ना ब्लॉगमध्ये, पंढरपूरला गेलेलो, पण तू पंढरपूर जायला वेळ आहे साल्या, इकडे लोणावळा जायला वेळ नाही तुला। अरे लोणावळ्याला मी नाही ना बोललो, मी पंढरपूरला गेलो ना तेव्हा मी तुला सांगतो, पंढरपूरला कधी पण गावी पडायचं। अरे मी तुला अरे मी चप्पल वरती गेलेलो त्या टायमाला, मी बघत होतो काय 2019 ला शिकवायला पैसे देऊन ठेवलेले तुला मी। पैसे देऊन ठेवलेले, पण त्या टायमाला मी शिकवलं पण होतं ना। मला ना गायब कुठे झाला पैसे दिल्यानंतर? बोलतो मला मूड आला, मी गेलो शिर्डीला। अरे तेव्हा ते रात्री प्लॅन झाला। अरे मी चाललेलो तेव्हा, ॲक्च्युली मी जात होतो संध्याकाळी आहे ना, संतोष शेट्टी करून माझा मित्र होता पवईचा, मी पवईपर्यंत गेलो, आणि तेव्हा माझा प्लॅनच नव्हता मी जाईन, मग त्यानंतर मला कंटाळा आला, मी तिकडनं डायरेक्ट शिर्डीला गेलो, पण मी सेशन पूर्ण कंप्लीट केले। ह्याच्यामध्ये माणसाला भीती वाटते ना। अरे पैसे केला की काय, हा माणूस आलाच नाही शिकवायला, नाही दुसऱ्या दिवशी गायब झाला असं, आमच्याकडनं काही चूक झाली का असं आम्हाला असं वाटलं नाही। अरे आणि आता पंढरपूरला गेलो ना, ब्लॉग मध्ये मी माझ्या चप्पल वगैरे दाखवलं नाही, तुला माहिती आहे मी म्हणजे मोस्टली शूज घालणं अवॉइड करतो, तर मी चप्पल घातलेली, आणि मला माहिती होतं तू ब्लॉग बघशील, परत त्याच्यावरती काहीतरी कमेंट टाकशील, किंवा तुम्ही रॅन्डम कधी भेटलं तर मग तू माझी मजा घेऊन मी ते तेवढं नाही दाखवलं, आणि वरून हाफ पॅन्ट होती, तू कसा प्रॉपर ते मजा घेणं आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। काय बोलतो बरोबर ना शब्द? आता मराठी बोलतो तू माझ्यापेक्षा सांग, माझी ना मराठी बरोबर आहे, ना हिंदी बरोबर आहे, ना इंग्लिश बरोबर आहे, माझी तर वाटच लागलेली आहे सगळ्या लँग्वेज। शिकलेच वाटतं बीएमसी जशी बीएमसी तरी बोलला, ते असतात ना बालवाडीचे ते जेवण फ्री भेटतं ना, नाश्त्याचा फुल फॉर्म बोलू काय? तुला माहिती, मला नाही माहिती ते, पण ब्रिहान मुंबई कॉर्पोरेशन। अरे वेडी नाही म्हणायचं, मुंबई नाही, सॉरी हे चुकलं, हे ब्रिहान मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन। मला एक शब्द गायब केला मी, मला हे पूर्ण काय नव्हतं माहिती, मला बीएमसीच माहिती होतं, बीएमसी स्कूल। शिव्या देतात ना बीएमसी मध्ये, बीएमसीला बीएमसी नावाचा शिवी झाली, सीवीच आहे ती। मग त्या टायमाला मग तुम्ही एकदम प्रॉपर रायडर बनून जातात, आम्ही वेंडी रायडर म्हणजे काय रायडर, पण तुझ्याकडे तसे किट वगैरे आहे तुझ्या? कुठे काय, फक्त एक जॅकेट विकेट, पॅन्ट वगैरे? पॅन्ट नाही काय, जीन्स पॅन्टच घालतो आम्ही, आणि नॉर्मल आपले जिमचे शूज घालून जायचं। जिमचे शूज जिम मध्ये घालणार का तू? तिकडे घालून फिरणार? ओले थोडी होतात धुवायचे आणि परत वापरायचे, परत जिम मध्ये आणायचे, जिम मध्ये बाहेरचे शूज एकदा घातला आणि फेकून दिला। अरे पण मी बोलतो जिम मधले शूज तिकडे घालून जातो, जिम मध्ये परत तेच घालून येतो धुवून। सही आहे, आम्हाला तर बोलतात जिम बाहेरचे शूज जिम मध्ये घालून यायचं, धुवून बघताय लॉकर मध्ये। आता आम्ही ट्रेनर बघणार, आता मी तर फ्रीलान्सिंग करतो, तुझ्या जिम मध्ये मी येतच नाही। ये सीक्रेट इंडिया के बाहर नहीं जाना है। अरे आता मी विचार करतोय, रात्री एक तर जायचं आहे, तर रात्री एकता आहे ना ह्याला जायचं आपल्याला सायकलिंगला,
ते वरली पासून माझ्या वजनाला पेलेल अशी सायकल आहे की त्याचा रिम असा मोडेल असा. सायकलीचं मला माहिती, पण तू येतोय की नाही तिकडे शोधायला लागेल त्या गर्दीमध्ये आपल्याला. गर्दीमध्ये काय मच्छी मार्केट? अरे मच्छी मार्केट डायरेक्ट. चपला उचलायचं चोरी, रात्री चपला चोराय, रात्रीचे कपडे ते गर्दीत कोणत्या गाडी सांगतो. अरे वरलीला आहे ना काहीतरी 500-400 रुपये घेतात आणि ना ते तिकडे गेल्यानंतर ना आपल्याला सायकल पण देतात आणि ती सायकल घेऊन वरली पासून गेट ऑफ इंडिया पर्यंत ते राईड करवतात. 22-23 किलोमीटर आहे, पण त्याच्या आधी तू 1-2 दिवस चालव नाही तर दुसऱ्या दिवशी खेकडा बनवू आपण. ते माहिती 22 पण 500-600 रुपये भाडं सायकलचं आणि त्याच्यामध्ये गेम्स ऍक्टिव्हिटी ठेवतात. 23 किलोमीटर पूर्ण होईपर्यंत गेम ऍक्टिव्हिटी काय होणार आहे माझी? त्याला बदमस्का देतात 50 रुपयाचा आणि 500 रुपये खिशात गेले. त्यात खाणं पिणं नाही, पण ते पण नाही, बदमस्का पण नाही. तू काय ते तुझं खाणं घेऊन यायचं आणि सायकल देणार तुला हवा भरून. मागे राहील रे, मला ऍटलीस्ट सवय पाहिजे 2-3 महिन्याची सायकलिंगची, त्याशिवाय नाही होणार. त्याशिवाय तू कसं 22-23 किलोमीटर. पण सर्व ऍव्हरेज चालवतात होतो असं काय जिमची सायकल मिळेल ना, ती जात नाही पुढे, पण पुढे नाही जात, पण पॅडलिंगची सवय हो त्याची प्रॅक्टिस बोलतोय. मग तुला काय करायला लागेल माहिती आहे? मला टाकता येत नाही, आम्ही एकदम ओल्ड स्कूल वाले, गेअरवाली सायकल नाही. बाईक चालवतो गेअरवाला दंतनी. अरे तो फक्त पायाने डाऊन शिफ्ट आहे, अप शिफ्ट डाऊन शिफ्ट काय असतं मला काय नॉर्मलच नाही, माहित नाही, मी पण नाही गेलोय. मला पण माझ्याकडे एक सायकल आहे, पण ती तुला झेपणार नाही. झेप म्हणजे सायकलला तू झेपणार नाहीस. अरे खरोखर ती सायकलचा टायर खूप पातळ आहे. माझ्याकडे आहे एक सायकल आहे होती. टायर पातळ आहे म्हणजे असं काय नाही. अरे ती जोजिता वही सिकंदर वाली सायकल आहे ना. सायकल मेटल बॉडी असते की अल्युमिनियम बॉडी असते? ही मेटल बॉडी. मेटल बॉडी मग बेंड होणार नाही. मेटल बॉडी नाही, चांगली आहे बॉडी आहे तर हे अल्युमिनियम आहे. मग तुझी चांगली बोलतेस ना त्या क्वालिटीची आहे. सायकल जड आहे की हलकी आहे? हेवी आहे. मग हे मेटल आहे. मेटल आहे ना, म्हणजे हे चांगली आहे ना, त्या मालकी आहे. अरे एक्झॅक्टली मी तू काही टेपतोस. अरे मी सायकलचं नॉलेज नाही, फक्त चालवायचं. अरे मी तुला सांगतोय माझी सायकल फक्त लुक बघून घेतली असतील बाईक. अरे मी बोलतोय माझी सायकल चांगली आहे. तू ज्या कॅटेगरीमध्ये टाकणार ना, चांगल्या कॅटेगरीमध्ये टाकणार, त्याच कॅटेगरीमध्ये माझी सायकल आहे. मी माझी सायकलची बदनामी मी स्वतः का करू? मी काहीतरी चांगलंच बोलणार ना माझ्या गोष्टीचं. तर मी तुला विचारतो, तू चालवणार तुझी नाही रे, मला ऍक्च्युली ही अल्युमिनियम पण नाही माहिती ना, मेटल नाही माहिती, काय नाही माहिती. मी फक्त सायकल चालवतो. व्ह्यूअर्सला सांगतो, एकतर अल्युमिनियम बॉडी असते आणि ती हलकी असते पण तगडी असते. मेटल वाला किती पण जड असला तरी तो बेंड होणार. अल्युमिनियम सहजासहजी असा अल्युमिनियम आहे आणि तुटणार पण नाही. आणि अल्युमिनियम सायकल ज्या महाग असतात, म्हणजे महाग आहे माझी सायकल, 50-60 हजार. आणि मेटल सायकल असणार ती अर्ध्या रेट मध्ये येणार, म्हणजे 20 ते 30 हजार रुपये. माझी एवढी पण नाही, माझी 6-7 हजार वाली आहे रे. अजंता बायसिकल वाल्याकडनं घेतलं वाटतं, जवाहरकडनं सायकल. ते 5 रुपये 1 तास. अरे त्या टायमाला भेटली 5 रुपये 1 तास भेटायची सायकल. 5 रुपये 1 तास बेकरीच्या मागे. 5 रुपये 1 तास ना. ती आलं की बाई दिवाळीच्या सुट्टीमध्ये बाई रेमटो होत्या गाड्या सायकलला. जवाहरकडे भेटतात ना सायकल, आता पण भेटतात. तो वरती आपला भूत बंगल्याच्या वरती. भूत बंगल्याच्या वरती नाही. अरे भूत बंगला नाही, अरे ते गुंफेच्या गुंफेच्या लेफ्ट साइडला. अरे भेंडी, माझी सायकल त्याच्यापेक्षा भारी आहे. तू एकदा चालवून बघ ना, इथे तुला ट्रायल केला काय बघा. हा स्वतः मला इन्व्हाइट करतो, नो भरचूक. तू कशाचं? सायकलचं भरचूक नाही झालं तर चालेल. तुझं काय करायचं ते सांग. तिकडे 22 किलोमीटर चालवायची अवधूत, ते पण नो भरचूक. ते पण नो भरचूक. ते काय वर्षभर चालूच असते, एव्हरी मंथ. लोक प्रॅक्टिस करून आपण जाऊ शकतो. तुला सवय आहे ना, तू तर बाई मी काय बोलतात, तू काय असते काय वेगळ्याच पद्धती तुम्ही व्यायाम करतात, काय कॅलेस्थेनिक. कॅलेस्थेनिक डिफरंट आहे, स्ट्रेंथ डिफरन्स खूप असं आहे. तू पण अवधूत मध्ये तरी खूप चांगलं केलेलं आहे. आता पण चांगलं बऱ्यापैकी लॉस केलंय वेट. आता तू मध्ये मी आलेलो ना त्या टायमाचं ते नको दाखवू, पण आधीपेक्षा कम्पॅरिझनली कमी केलेलं आहेस असं माझं बोलणं आहे. मी हे नाही बोलत आहे की तुझं वजन आहे, पण मस्त बल्क केलेली. आता ढिला झालोय थोडा. अरे याच्या ब्लॉगच्या पाठी असतो मी दिवसभर.
व्लॉग कुठे बनवू, व्लॉग कुठे बनवू, व्लॉग पेक्षा एडिटिंग बोल. एडिटिंगसाठी तर मला तेवढा टाइम नाही लागत. व्लॉगिंगला आहे ना घेतले कनेक्ट केले की झालं. लोकांचं उलट आहे रे, मला युट्यूबर आहे, लोकांना कॉन्टेंट शोधावा लागतो, एवढा कॉन्टेंट आयता येतो आणि त्याला एडिट करायला तुला खूप वेळ लागत नाही. आता तुला वाटतं काय बोलणार. तर आता बघू, आता 1-2 प्लॅन आहेत. तू जर का अवेलेबल असशील तर आपण जाऊया, थोडं चांगलं वाटेल मला आहे ना. खरोखर कॅरेक्टर चांगलं वाटतं होतं तुझं, म्हणजे एक कंपनी खूप चांगली वाटते. तर बाकीच्या गोष्टी माझ्या म्हणजे एडिटिंग झालं, एक दोस्त ऐसा हो जो हर बकचोदी में साथ दे, है ना, काइंड ऑफ. पण तू बकचोदी नाही करत, तू ऍक्च्युली आता आपण बोलतोय म्हणून बकचोदी कव्हर करणे में साथ दे. पण काहीतरी कांड करून ठेवतो एव्हरी मंथ, हा ना काहीतरी कांड असा करून ठेवतो, मला परत इकडे येऊन मला त्याचं सगळं निस्तरावं लागतं सगळं. युट्यूबवरती मग सर्व गोष्टी व्यवस्थित. युट्यूबचा मी ब्लॉग बनवतो, बाकी तुझ्याकडे हे दिलंय काय बोलतात त्याला, मॅनेज करण्यासाठी. मॅनेजमेंट तुझ्याकडे, मॅनेजमेंटचे 1 रुपया येत नाही माझ्याकडे, कारण मॉनिटाईज नाही अकाउंट येतं. आता मॉनिटाईज होणार, मी पण लिहून देतोय 3 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज होणार होतं. 3 महिन्यामध्ये आजची डेट लिहून घे बघा, 28 ऑगस्ट. हा, अरे गणपती येत आहेत तोपर्यंत, गणपतीच्या आधी. गणपती येणार कधी आहेत, म्हणजे कधी कोणत्या डेटला येतात तुला माहिती असेल? 27 तारखेला गणपती. 27 तारखेच्या आधी माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं असणार. तू लिहून घेऊ. तू आणि मॉनिटाईज झालं की पहिलं काय करणार तू? पैसे येणार लगेच येत नाही मॉनिटाईज झाल्यावरती, ते पहिला $100 व्हायला लागतात. मी ह्याची व्हिडिओ आहे ना सारखी बघतोय युट्यूबवरती, किती काय झाल्यावरती किती पैसे येणार, किती काय झालं काय, पण ते $100 वगैरे झाल्यावरती रिमूव्ह करायला लागतात. तुझं म्हणणं काय, मी काय केलं पाहिजे? तू त्या निमित्त सगळ्यांना फ्री मध्ये शिकवलं पाहिजे. चल ठीक आहे, मी फ्री मध्ये शिकवून तुला फ्री मध्ये डाईट लिहून पाठवीन. तुला डाईट आणि कमेंट करतोय. अरे मी त्याच्या आधी पण पाठवलेले आहेत. काय नाही, फक्त बोलायचा, बाईक वरती अडवायचो मी याला, हा मी डायरेक्ट पाठवतो. मग नंतर काय बोलतो, आम्ही तो व्हॉट्सअप केलेले किती वेळा, तू चेक नाही करत, ती वेगळी गोष्ट आहे. ह्याच्याकडे हा पण फ्रीलान्सर आहे. लोकांचं खाणं पाठवतो, मकाना विकाना कोण खाणार, इकडे चिवडा विकत घ्यायचे पैसे नाही. बेइज्जती करतोय याला. मी डाईट 2-3दा लिहून पाठवला. हा आहे ना डाईट, तर काय माहित नाही करतो की नाही. हा पण फ्रीलान्सिंग करतो आणि फ्रीलान्सिंग मध्ये ह्याच्याकडे मला एवढा टाइम नसतो. हा आता दुपारी भेटतो तेव्हा, ह्याला 2दा मी कॉल करतो आणि आठवड्यातून 1-2दा कॉल केल्यानंतर हा दुसऱ्या आठवड्यात मला भेटतो. तर तुझ्याकडे टाइम आहे काय? नाही तर हा गिटारचे क्लासेस कंटिन्यू शिकवत असतो. मी टाइम काढेन. कोणता? डाएट साठी. अरे वर्कआउट साठी तर काढेनच, थोडा मॅनेज करावं लागेल. हा तू कर. ज्या टायमाला माझं चॅनल मॉनिटाईज झालं की मी ह्या सर्व गोष्टी पण आपण करू पक्का. तू त्याच्या आधीच चालू कर, ह्या सर्व तेव्हाच चालू कर. गणपती जाताना एकदम फिट होऊन झालं पाहिजे. हा म्हणजे वचन देतो. अरे अग्नीवरती हात ठेवून, अग्नीवर हात ठेवून, हात तरतरतात माझे, अग्नीवर हात ठेवून वचन देतो. मी आतापासून व्यवस्थित डाएट फॉलो करेन. ओके. आणि स्वतःचं युट्यूब चॅनल पण चालू करणार आहे. युट्यूबचं जरा लागला उडी मारली जरा. इकडे इंस्टाग्राम ग्रो होत नाही, इकडे युट्यूबच्या डायरेक्ट गोष्टी बोलल्या जातात. सगळे तुझ्यासारखे नसतात. मी इंस्टाग्राम वरती कामच नाही करत, मी युट्यूब वरतीच टाकतो. तू डायरेक्ट झेप घेतो. डायरेक्ट झेप घेतो. आम्हाला डायरेक्ट दुबई नाही जाता येत. आम्हाला पहिला असं वाया जाऊन दुबई जावं लागतं. ठीक आहे, चल तुला जसं बरं पडेल, तर कन्व्हिनियंट वाटेल तसं कर, मग आपण त्याप्रमाणे करू. पण आपलं चॅनल आता मॉनिटाईज झालं पाहिजे बाबा. ठीक आहे. चॅनल पहिला आला ना की माझा पहिला मॅनेजमेंटचा पगार येणार आहे. 150 रुपये. 150 रुपये देगा सिर्फ. हो तो डायलॉग कोणता? अमीरात में देखे नाही. तू मार तो डायलॉग, तू मार. कारण की मॉनिटायझेशनचं चॅनलचं सर्व तुझ्याकडे आहे, तुला सर्व डिटेल्स टाकायचे आहेत नंतरला. तर तू बोलशील ना तेव्हा, अमीरात में देखा नाही, भिकारी पहिले आ गए. इनके हाथ में सोने का कटोरा तो फिर भी भीख मांगेंगे. हा डायलॉग आठवत. चल मी पण आता पळतो, काम आहे. चल बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. हे कन्व्हर्सेशन ऍक्च्युली प्लॅन नव्हतं, पण खूप चांगलं झालं. सो कमेंट करून शेअर करा. चल शेअर करा, लाईक करा. मनुविजन 16. चल बाय बाय.